स्टँड परिसरात महिला चोरटे जाळ्यात, 2,36,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्स व सोन्याचे दागिने चोरणाऱ्या रुई येथील मोरण प्रकाश सकट वय वर्ष 50 राहणार माणीनगर मसोबा देवळाजवळ रुई या महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली। तिच्याकडून तब्बल 2,36,000 रुपये किमतीचा 21 ग्रॅम वजनाचा सोन्याचा अलंकार जप्त करण्यात आला। अलीकडच्या काळात कोल्हापूर मध्यवर्ती एसटी बस स्थानक परिसरात महिला प्रवाशांच्या दागिन्याच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या। या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला विशेष तपासाचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे व अशोक पवार यांना माहिती मिळाली की रुई येथील मोरण सकट ही महिला एसटी बसमधील गर्दीचा गैरफायदा घेत दागिन्याची चोरी करते। तसेच कागल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी ती रामलिंग फाटा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। यानुसार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी तपास पथकाने रामलिंग फाटा येथे सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतलं व तिच्याकडील सोन्याचा मुद्देमाल जप्त केला। पुढील तपासासाठी तिला कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार अशोक पवार, संदीप बेंद्रे, विजय इंगळे, संजय पडवळ, संजय हुंबे, विशाल पाटील, सागर चौगुले, महेश खोत, विशाल चौगुले, शुभम संकपाळ, अमित सरचे, सुशील पाटील, अनिल जाधव, संजय कुंभार आणि लखन पाटील यांनी संयुक्तपणे केली आहे।